तर मित्रांनो आता आपण आहे प्रिसिजन ॲग्रीटेक त्या स्टॉलवर, जे आमच्या यवतपासून जवळच आहे नर्सरी आहे ती थेऊर या ठिकाणी आहे. तर त्यांची वेगवेगळी आता इथं आपण व्हरायटी पाहतो. तर ही शंका व्हाईट आहे, ही शंका व्हाईट, त्यांचे वेगवेगळे पिके आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ही समोर ही मेघना आणि हा सूर्या व्हाईट झेंडू आहे, सुविधा व्हाईट आणि ही चांदणी पिंक या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. ही सूर्या व्हाईटचा झेंडू आहे आणि माधुरी व्हाईट आता नवीन आलेली व्हरायटी आहे. तसेच या ठिकाणी मेघना ऑरेंज आहे आणि ड्रीम येलो. ही बागेश्री, ही शंका व्हाईट. तर शेतकरी मित्रांनो, आता हे जे एक वरद विश्व ग्रीन एनर्जीचं एक ते यंत्र आपल्याला पाहायला मिळत आहे. हे यंत्राचा उपयोग असा दिसतोय की ज्या आपल्या शेतामध्ये जे फळबाग आहेत त्या फळबागांना किंवा द्राक्षबाग किंवा इतर ज्या फळबाग आहेत त्यांना जे आपण साईडला खत टाकतो तर ते खत ह्या अवजाराच्या मार्फत टाकलं जाणार आहे. आणि आपण समोर जर पाहिलं तर हे इथे एक मशीन आहे. या मशीनमध्ये आपण शेणखत टाकलं जातं. हे एक प्रकारे क्रश केलं जातं या ठिकाणी, कारण की वर एक क्रशर आणि खाली दोन क्रशर आहेत. त्या दोन क्रशरच्या साह्यानं ह्या साईडला हे खत पाडलं जातं या ठिकाणी पाहू शकता. आणि पलीकडल्या साईडला सुद्धा पाडलं जातं, म्हणजे दोन्ही साईडला हे खत एक बोथ साईडला दोन्ही साईडला म्हणजे आपली जी पिकं आहेत जसं की आपण म्हणतो फळझाड आहे त्या झाडांना टाकलं जाणार आहे. अशा पद्धतीचं यंत्र या ठिकाणी आपल्याला जे माहिती थोडक्यात बघायला मिळत आहे. ह्याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व आहे. द्राक्षाचे बागायतदार वर्ग दीडशेकर बागायतदाराच्या नावानं वैष्णव दवळकर दीडशेकर बागायतदार आणि कृषी प्रदर्शन पाहायला नाव सांगितलं गोंधळाला गेले. आपण आत्ता स्काय ॲग्रोचा स्टॉल आहे. या ठिकाणी आपल्याला स्काय ॲग्रोची वेगवेगळी उत्पन्न जसं की ड्रीप असू द्या, फिल्टर असू द्या, मल्चिंग असू द्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मल्चिंग या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी त्यांचे फिल्टर्स वेगवेगळे आहेत ते पाहायला मिळत आहेत आपल्याला. या ठिकाणी त्याने थोडंसं डेमोमध्ये दाखवलं गेलं की मल्चिंग कशा पद्धतीने इथं त्यांनी बसवलेलं आहे ते. आणि रबर कम झाला बसतो ह्याला जशी साईज असते त्यानुसार बसवायचा, आतमध्ये बसवायचा. म्हणजे थोडंसं अंडगोलाकार होल पडते पण त्याला आपण रबर गोल बसू शकतो बरोबर. गोल बसू शकतो. तर शेतकरी मित्रांनो पहा या ठिकाणी अशा ब्लॅक होज पाईपला आपण एक प्रकारे असं पग बसू शकता आणि आपण गोळा करून ठेवू शकतो पाईप, बरोबर का नाही. आपलं काम झालं की आपण काढून नेऊ शकतो, घरी ठेवू शकतो. ट्रॅक्टर वगैरे गेल्यावर पण काय अडचण येत नाही. ट्रॅक्टर गेलं तर चालते. हां चालते, उन्हाने पण खराब होत नाही. साधारणतः किती वर्ष टिकतो हा पाईप? 5-6 वर्ष. 5-6 वर्ष. समजायला जर लिकेज झालं तर मग काय ऑप्शन? जॉईंट मिळतो का? जसं आपण पेप्सीला जोडतो तसाच प्रकार जॉईन आहे का? म्हणजे वरून रिंग वगैरे नाही, क्लिप मारायचं. क्लिप मारायचे का? ओके. आणि ह्याचं करून दाखव गं तिथे होल.
तर आपण आता शोचा हा स्टॉल आहे. या ठिकाणी त्यांचे रोटर्स, वेगवेगळे रोटर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचा वापर प्राईस 1,14,000 आहे. ह्याच्यावर 1,20,000 आहे. हा 75,000 दाखवला गेला आहे. तर 65,000 रुपये. हा डबल बॉटम नागर आहे, हायड्रोलिकमध्ये आहे. हे थ्रेडर आहे, 1,91,000ची प्राईस आहे. हे रे म्हणतात, रॅक. हे रॅक आपलं गवत वगैरे सारण्यासाठी आहे. आणि त्याने पाहू शकता आपण 65 हे मका लावण्याचं यंत्र आहे, आपण पाहू शकता. तर आपण हे आता जे ट्रॅक्टरवरलं जे मशीन पाहतात, हे मशीन म्हणजे आपलं मका लावण्याचं यंत्र आहे. याच्यावर आपण अन्य पण काही लावू शकतो, आहे का नाही. तर या यंत्राबद्दलची आपण माहिती थोडक्यात सरांकडून घेऊया. सर सांगा. नमस्कार सभी क्षेत्रीय भाइयों को. तो ये जैसा आपने बताया मक्का लगाने की मशीन है. मक्का के अलावा इसमें आप सोयाबीन, कापूस, मूंग, उड़द, हरभरा, हर तरह की फसल आप लगा सकते हो. कांदा और उसके लिए अलग मशीन है हमारे पास. तो ये प्योर मशीन जो है ये प्रिसीजन प्लांटर बोल सकते हैं आप इसको, क्योंकि ये वैक्यूम से एक एक सीड को, आप यहाँ पे देखेंगे तो यहाँ पे एक यूनिट लगी हुई है, इसको हम लोग प्रिसीजन यूनिट कहते हैं. एक एक सिंगल सीड को उठाएगा, खेत में डालेगा. मतलब एक जगह पे 2 सीड आपको नहीं दिखाई देंगे. तो इसकी वजह से खेत में आपको प्रिसीजन दिखाई देगा. दूसरा, आप रो टू रो, मतलब एक लाइन से दूसरी लाइन की, प्लस सीड टू सीड, एक बीज से दूसरी बीज की दूरी, प्लस बीज की गहराई कितनी है उसको भी आप सेट कर सकते हो, और वो पूरे खेत में यूनिफॉर्म मिलेगी. और उसी का रीज़न है कि जब ये बाजू का प्लॉट इसी से हमने लगाया हुआ है, उसी का रीज़न है कि इससे प्रिसीजन इतना अच्छा मिलेगा कि हर पौधा एक बराबर एक समान बढ़ेगा, उसको हवा, खाद, पानी सब बराबर मिलेगा. तो ईल्ड एक टाइम पे आएगी. ईल्ड एक टाइम पे आ गई, फसल आ गई, तो उसको हार्वेस्टिंग जब करना होगा तो ये नहीं होगा कुछ फसल कच्ची है कुछ पकी है, एक साथ पकेगी फसल. और इसी वजह से प्रति एकड़, आप अगर मक्के की बात करें तो प्रति एकड़ इसमें पैदावार 10 से लेकर 15 कुंटल तक आपको इस मशीन से अगर आप पेरनी करते हैं तो 10 से 15 कुंटल अधिक उपज आपको मिलेगी. दूसरा, इसमें पीछे जो आप यूनिट देख रहे हैं ये खाद यूनिट है. इसमें आप सीड के साथ साथ खाद भी आप यूज़ कर सकते हो. तो और ये मशीनें हम अभी पंजाब में, हरियाणा में, आपके महाराष्ट्र के जलगांव में, औरंगाबाद में, नांदेड़ में यहाँ पे बेच रहे हैं, और इसका रिजल्ट काफ़ी अच्छा है. थैंक यू. और इसको ट्रैक्टर कितना एचपी लगता है? इसको 45 HP से ऊपर के किसी भी ट्रैक्टर पे आप चला सकते हो. बस ट्रैक्टर डुअल क्लच वाला होना चाहिए. और एक इसके बाद की इसकी प्राइस क्या होगी लगभग? इसकी प्राइस मेले में जो प्राइस है वो 5,60,000 है. वैसे इसकी प्राइस लगभग 6 लाख तक जाती है. इसके ऊपर गवर्नमेंट सब्सिडी अवेलेबल है? इस पे गवर्नमेंट सब्सिडी अवेलेबल है. महा DBT में 2 लाख इस पे सब्सिडी है. थँक्स. थँक्यू. आपण 2 फूट सोडून आत करतो. बेड राहतात आपले साईडला, आपले पाट वगैरे राहतो पाण्याचा. तुम्ही जर, तुम्हाला असं पण नाही की 4x4 त्याच्यामार्फत हे अशा प्रकारचे रोल तयार करून मिळत असतात आपल्या 5 आणि गोल गुंड्या होऊन ते मिळतात आपल्याला.
मंडळी आपण आता ह्याचे स्टॉल पाहतात. त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे खाण्यासाठी पदार्थ मिळत आहेत. तर लोक या ठिकाणी पहा जेवणाचा आस्वाद घेताना. कशाचं आहे? ही पण पेपरचीच पेन्सिल आहे आणि वरबटाला वेलवेट केली. ते संपले आता पॅकेट. तर शेतकरी मित्रांनो, आपण जे आता पॉली हाऊस पाहणार आहोत, ह्या पॉली हाऊसमध्ये माती विना शेती केली जाते. म्हणजे कोकोपीट पाणी व हवेतील आर्द्रता शोषून या ठिकाणी हे जे पिकं कशी घेतली जातात ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हाय टॉवर हायड्रोपोनिक्स युनिट म्हणजे पाण्याचं एक रिसायकलिंग होऊन परत रिटर्न ह्या ठिकाणी तर हे आपली शिमला मिरची एक प्रकारची इरेना व्हरायटी आहे, अब्राम व्हरायटी. कोणती व्हरायटी आहे? इरेना व्हरायटी आहे, इरेना, ही अब्राम व्हरायटी. अब्राम. हां, आणि हे दोन सेम आहेत. दोन्ही सेम आहे. अपीअरन्स चेंज आहे. हा पॉट आहे का आतमध्ये का? हाँ, प्लॉट है. कौन सा चाहिए तुमको? थोड़ा इसको हाइट चाहिए पेप्सी का, कोई भी वैरायटी रहे. मुलाखत घेतली माझी, हे बघून मला खास चांगलं वाटलं. इंस्टंट डोका, इडली, डोसा, पण नाचणीचे. आपण जर हॉटेलमध्ये बाहेर खायला गेलो तर तांदळाचे डोसे आपल्याला दिले जातात आणि 60-70 रुपये घेतले जातात. तिथे नाचणीचे डोसे आहेत 10 ते 12 नाचणीचे. गोल्डन न्यूट्रिशन. तर आता समोर आहे मत्स्य विभाग. त्या हिशोबाने जर ह्याला वॉटर फिल्टरचं पाणी तर वॉटर फिल्टरचं कशाला पाणी द्यायचं? नॅचरली ते जगताय चांगलं. तुम्ही त्याला पाण्यामध्ये नॅचरल गोष्टी काही मिळतात ते फिल्टरमध्ये कमी होतात ना. कमी होतं ना, कारण काय तुम्ही त्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम पण काढून टाकताय, हो की नाही? जीवाणू किटाणू ठीक आहे, सॉल्ट थोडेसे वाढलं तर तुम्ही करून टाकू शकता, पण त्याच्यामध्ये काय मिनरल्स मासा सेपरेट आहे, मासा सेपरेट आहे.